तर नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असे पाहणार आहोत की आजचा भाग सुरुवातीलाच खूप हलका आणि मजेशीर वाटतो. सायली सगळ्यांसाठी पन्न्यांची पार्टी ठेवते. घरात अशा मस्करी चालत असते. अर्जुन आणि चैतन्याचे संवाद, आईची माया, सगळं अगदी आनंदी वातावरणात चाललेलं असतं. पण ही शांतता जास्त वेळ टिकत नाही. एका छोट्या घटनेतून मोठा गोंधळ उडतो. तन्वी अचानक पाय घसरल्याचा बहाणा करते आणि दोष सरळ विमलवर टाकते. सगळ्यांसमोर इतक्या आत्मविश्वासाने खोटं बोलते की काही क्षणासाठी खरंच वाटतं की चूक विमलचीच आहे. पण सायलीला तिचं हे नाटक लगेच लक्षात येतं. सगळ्यांना समजत नाही, पण प्रेक्षकांना स्पष्ट दिसतं. ही मुलगी प्रत्येक वेळी स्वतःला वाचवण्यासाठी कोणालाही बळीचा बकरा बनवू शकते. आणि इथेच थांबत नाही. काही वेळानंतर तीच तन्वी अश्विनसमोर इतकी गोड आणि काळजीभाऊ बनते की तो तिच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतो. त्याच्यासाठी कॉफी, पण प्रेमळ शब्द, इतकं सगळं काही परफेक्ट वाटतं की कोणालाही शंका येणार नाही. पण सायलीलाही सहन होत नाही. ती आतून सुटते. कारण एकीकडे ती प्रियाचं आदिराजसोबतचं वागणं पाहते आणि दुसरीकडे तीच मुलगी घरी येऊन अश्विनसोबत प्रेमाचं नाटक करते. अर्जुन तिला शांत करतो, सांगतो की हा सगळा प्लॅन आहे. पण सायलीचं मन मानायला तयार नाही. कारण इथे फक्त प्लॅन नाही, कोणाचं तरी आयुष्य पणाला लागले. दरम्यान दुसऱ्या बाजूला खूप मोठा धक्का बसतो. सचिन आणि नागराज महिपात यांच्यातील संभाषणातून स्पष्ट होतं की त्यांनी वकिलाच्या मुलीचं अपहरण करून केस वळवली आहे. म्हणजे खेळ आता फक्त फसवणुकीपुरता मर्यादित नाही, तर गुन्हेगारीच्या पातळीवर देखील पोहोचला आहे. आणि या दरम्यान अजून एक मोठा ट्विस्ट होतो. तन्वीला आदिराजसोबतच्या कंपनीतून जॉब ऑफर येते. ती आनंदाने उड्या मारते. पण इथे तिचं नाटक सुरूच असतं. आदिराज फॅशनऐवजी आदिरा फॅशन असा गोंधळ करून ती अश्विनलाच कन्फ्यूज करते. इतक्या सहजपणे ती त्याच्या मनात शंका निर्माण करते की तो त्याचा स्वतःवरचा आपल्यावरचाच प्रश्न विचारायला लागतो. हे सगळं पाहून एक गोष्ट स्पष्ट होते. तन्वी फक्त खोटं बोलत नाही, ती लोकांच्या मनाशी खेळते. आणि शेवटी येतो सर्वात धक्कादायक क्षण. शांता मावशीच्या घरावर अतिक्रमणाची नोटीस लागलेली असते. 2 दिवसात घर पाडलं जाणार असतं, पण ती स्वतः गायब आहे आणि तिला याची कल्पना देखील नाही. आता प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही, प्रत्येकजण एका मोठ्या जाळ्यात अडकतोय. काही प्रेमात, कोणी पैशात, तर कोणी खोट्या विश्वासात. पण जेव्हा हे सगळं एकाच वेळी फुटेल, तेव्हा सगळ्यात आधी कोण कोसळणार? तर मित्रांनो, पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या पेजला लगेच लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.